नमस्कार, आप देख रहे हैं आवाज़ इंडिया। मैं हूं आपके साथ आशीष। एनसीपी शरद पवार गुट की नेता विद्या चौहान ने बाकायदा प्रेस कॉन्फ्रेंस करके बीजेपी नेता चित्रा वाघ पर सनसनीखेज आरोप लगाया है। विद्या चौहान ने ऑडियो रिकॉर्डिंग में चित्रा वाघ की बातचीत की ऑडियो रिकॉर्डिंग के जरिए आरोप लगाया। उनका आरोप है उनके परिवार के लोगों को राजनीति में घसीटा जा रहा है। आइए सुनते हैं ऑडियो रिकॉर्डिंग में जो मीडिया को सुनाई गई। कारण माहित नाही, मला आज त्यांची चर्चा झाली त्या मला म्हणाल्या की तर मी काही बोललेच नाही. माझं चंद्रकांत दादांशी बोलणं झालं तर ते मला म्हणाले की आहे का तुमच्या संपर्कात. म्हणून नंबर तर आहे आणि मी सकाळपासून ट्राय करते तो नंबर काही लागला नाही. तर आपल्या दोघांचं या विषयावर बोलणं होणार हे मला माहित नाही. आणि मग तुमच्याशी बोलणं झालं. मी 2 माणसं लावली होती कामाला की जरा शोधून काढा मला. इनफॅक्ट मी एका IPSला सांगितलं की FIRचा मला ॲड्रेस पाठवा म्हणजे मी तिच्यापर्यंत पोहोचू शकेन. पण त्याच्या आधीच तुमचं माझं बोलणं झालं. दादाला सांगा की डॉक्टरांनी मी आता देवीजींकडे पण सांगितलं की मी गौरीला भेटायला चालली आहे. तर काय म्हणते म्हणजे आपल्याला जरा बघूयात. आणि आमचं इनफॅक्ट 2 दिवसापूर्वीच हे बोलणं झालं की आपण तिच्या मागे पार्टी म्हणून नाही पण एक आपण तिच्या मागे स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे असं की तिला आपल्याला काय मदत करता येईल. कारण कसं आहे आम्ही पिक्चरमध्ये आलो ना तर तुझ्या केसला वेगळं वळण लागेल आणि ते मला नको आहे. त्यामुळे तुला आम्हाला मागे राहून तुला जी मदत करता येईल जो सपोर्ट करता येईल की काय बोलायला हवं नक्की तिचे मुद्दे कसे खोडून काढायला हवे. म्हणजे ऍक्च्युली काय बोलायचंय कारण कसं आहे जेव्हा मी बोलते दे टेक अ व्हेरी लॉंग टाइम. त्याच्यामध्ये ते 3-4 मुद्दे जे 10 सेकंड आपण काय करूया टू स्टार्ट विथ हे तुला सांगेल. म्हणजे माझं असं की सर तुम्ही पण सजेस्ट करा. पेपर वगैरे लिहिला मी सजेशन तुम्हाला देतो की एक व्हिडिओ बनवावा छोटासा. एक पेपर प्लेन पेपर छोटासा व्हिडिओ 2 ते 2.5 मिनिटाचा नॉट मोर दॅन दॅट. मी डॉक्टर शीर्षे आहे एका चांगल्या फॅमिलीला भेटतो आणि माझ्यासोबत असा प्रकार घडलेला आहे तो मी मांडण्याचा प्रयत्न केला. माझी लढाई ही एका महाराष्ट्रात महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या बाईच्या विरोधात आहे. ती या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे. मी सर्वसाधारण कुटुंबातली मुलगी आहे आणि माझ्यावरती जे अतिशय खालच्या पातळीचे हे मी आपण सांगूया मी जस्ट तुम्हाला सांगतेय माझ्यावर जे अतिशय खालच्या पातळीचे आरोप करण्यात आलेले आहेत तर त्याचं उत्तर मला द्यायचं आहे. अशा पद्धतीमध्ये एक छोटासा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ आपण दोघी सगळ्या न्यूज चॅनलला टॅग करायचा. ट्विट करायचं ते लगेच तुझ्याकडे येते की आम्हाला कधी वेळ देत आहे. आणि आता फोन आला मला तिचा फोन आला होता मला आणि माझ्याकडनं नंबर मिस झाला आम्हाला तो येते. कशी नॅचरल आहेस ना एकदम रिलॅक्स होऊन डोकं एकदम क्लिअर ठेवून फक्त तुला काही पॉलिटिकल गोष्टी बोलाव्या लागतील त्या या शेवटचं वाक्य जे आहे की मला या माध्यमातून सांगायचंय आवाहन करायचंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना की तुम्ही महिलांसाठी नेहमी उभे असता. मी सुद्धा या राज्यातली एक महिला आहे आणि तुमच्या आमदाराने महिला आमदाराने तिचं नाव घेतलं विद्या चव्हाणने माझ्यावरती जो अन्याय केलाय मला त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी तुमची सुद्धा गरज आहे. तुम्ही मला मदतीला पुढे या हे मी आवाहन करते. देवेंद्रजी आहे देवेंद्रजी आहे बोल. देवेंद्रजी साहेब नमस्कार. हां ओके 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 जरा हां ओके ओके थँक्यू. अण्णा बोलतोय माझ्या मुलीशी 2 मिनटं. हां बरं ठीक आहे. आणि पिक्चर पाहिजे काही काही प्रॉब्लेम नाही. ते मला म्हटले तुम्ही तो व्हिडिओ घ्या आणि आपण आपल्या पद्धतीने सगळ्या मीडियामध्ये पाठवूया. पूर्ण आपली बॅकिंग तिला देऊया आणि आम्ही कुठे पिक्चरमध्ये येणार नाही कारण केसला वेगळं काही वळण नाही लागलं पाहिजे. तिला जस्टिस मिळालं पाहिजे. तर आपण तिच्या मागे पूर्ण उभं राहू. तुम्ही म्हटलं तिच्या वडिलांशी तुम्ही बोलाल सगळ्या मागे त्याच्याबद्दल काही वाद नाही. फक्त तो व्हिडिओ जरा कधी करणार आहे. क्या एक महिला को यह शोभा देता है मेरे घर के लोगों को तकलीफ देते हैं? भाजपा वालों को माफ़ी मांगनी चाहिए। देवेंद्र फडणवीस की सहमति से ये सब हो रहा है। इतना ही नहीं, उन्होंने जांच की मांग करते हुए चित्रा वाघ को जेल में डालने की वकालत कर डाली। ऑडियो सुनाया
जब मेरे घर में कुछ ये हुआ था, मेरे ऊपर इल्ज़ाम लगाया था जिसमें मेरा कोई भी संबंध नहीं था। ये प्रश्न था मेरा बेटा और उसके बीवी का, और उनका अगर नहीं जमता है तो डिवोर्स का पिटीशन चल रहा था, डिवोर्स का केस चल रहा था। उसमें चित्रा वाघ मेरी बहू को ये पढ़ा रही है कि तू इस तरह से बात कर कि विद्या चौहान तुमको तकलीफ दे रही है, और ये तकलीफ किस तरह से देनी है इसका एक वीडियो करो, मीडिया को वीडियो में दिखाओ कि ऐसा ऐसा बोलो, पुलिस स्टेशन पे मोर्चा निकालना, आंदोलन करना और विद्या चौहान को बदनाम करना। और चित्रा वाघ इसमें ये बोलती है कि ये जिम्मेदारी मुझे फडणवीस साहब ने दी थी। तो फडणवीस साहब ने इस तरह से किसी के घर में घुसकर ये नहीं करना चाहिए। अगर उनको लगता है तो वो मेरे ऊपर ईडी लगा सकते हैं, मेरे ऊपर इनकम टैक्स रेट डाल सकते हैं, मुझे जेल में डाल सकते हैं, लेकिन मेरे घर में घुस के मेरे बच्चों को, जिनका राजनीति से कोई संबंध नहीं, ऐसे लोगों को तकलीफ देना ये गलत बात है। हमारे घर का जो मैटर था वो 3 साल में कोर्ट के ऑर्डर्स आए थे, और कोर्ट का उसमें सब ये कौटुंबिक हिंसाचार नहीं है, डीवी का केस नहीं है, ऐसा कोर्ट ने बताया था। उसके बावजूद भी जुडिशरी में इंटरफियरेंस करके इस तरह से करना यानी बहुत गलत बात है। और ये काम अगर भाजपा ने किया है तो चित्रा वाघ के आवाज़ में आप लोगों ने ये सुना है। तो अगर ये चित्रा वाघ ने इस तरह से साजिश की है तो इसकी माफ़ी मांगनी चाहिए। और फडणवीस जी ने अगर उनको ये जिम्मेदारी दी थी तो फडणवीस जी ने भी, उनके जो पक्ष श्रेष्ठी है दिल्ली में बैठते हैं, उन्होंने इसकी दखल लेनी चाहिए, क्योंकि आज अमित शाह, उनके भी घर में छोटी नाती है, उनके घर में भी बच्चे हैं। अगर उनकी हिम्मत है तो विद्या चौहान को जेल में डाले, उसके ऊपर इल्ज़ाम ले, लेकिन इस तरह से ये करना, गलत काम करना। अनिल देशमुख जी के भी 6 साल की पोती को उन्होंने तकलीफ दिया, ईडी के लोगों ने चॉकलेट खिला के भाई तुम्हारे घर में कौन आता है, क्या आता है, इसकी जानकारी लेना। छोटे बच्चों को भी तकलीफ देना ये कहाँ का राजनीति है? तो ऐसी गंदी राजनीति उन्होंने की है, तो उन्होंने इसकी माफ़ी मांगी। वहीं उनके आरोपों का चित्रा वाघ ने भी जवाब देते हुए निशाना साधा है। आत्ताच मी माझ्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या अशा विद्या चव्हाण यांची प्रेस ऐकली। कालपासनं चित्रा वाघचे कारनामे मी महाराष्ट्राला सांगणार आहे असं म्हणून काही वेळासाठी सनसनाटी पसरवण्याचा प्रयत्न केला। माझ्याबद्दल चांगलं काही या विद्या चव्हाण बोलतील याची मला अपेक्षाच नाही। याच्या आधी सुद्धा वेगळ्या वेगळ्या बायकांना बसवून माझ्या विरोधामध्ये मी कशी वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 3 ते 4 वेळा केलेला आहे। बऱ्याच मोठ्या गॅप नंतर परत एकदा विद्या चव्हाणांचं दर्शन माझ्यामुळे का होईना पण टीव्ही चॅनल्सला झालं, त्यांनी खरे माझे आभारच मानले पाहिजे। विषय ते जे काही म्हणाले त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे, पवार साहेबांना काय म्हटलं, त्यांच्या मोठ्या ताईंना काय म्हटलं, त्यांच्या नेत्यांना काय म्हटलं। परवा मी ज्या एका वाहिनीवर बोलले की शरद पवारांबद्दल चित्रा वाघ असं काय बोलू शकतात, त्यामध्ये मी हे स्पष्ट म्हटलं होतं की ते बोलणं माझं नाही, ते बोलणं देवेंद्रजींचं नाही, ते बोलणं भारतीय जनता पार्टीचं सुद्धा नाही, ते बोलणं होतं सरकारी वकील असलेल्या प्रवीण चव्हाण यांचं। ते जे काही बोलले ते रेकॉर्डवर आहे, पण ताई सध्या हाऊसमध्ये नसल्यामुळे कदाचित त्यांनी ते ऐकलं नसेल की ते पेन ड्राईव्ह जे बोललेला संवाद आहे तो विधानसभेच्या पटलावरती आमचे नेते देवेंद्रजी यांनी त्या ठिकाणी मांडला होता। दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण आपल्या नेत्यांबद्दल बोलतो
जसं त्यांनी सांगितलं चित्रा वाघला आम्ही मोठं केलं. मला मोठं करण्यामध्ये तुमचा हात आहे. तुम्ही हात दिला आणि मी डोळे झाकून चालत राहिले आणि तुम्ही मला अध्यक्ष केलं. या वादात मला पडायचं नाही. मला पक्षाने संधी दिली, मी काम केलं. 20 वर्षामध्ये आज बोलायला लागतंय विद्या चव्हाण तुमच्यामुळे, आणि त्याच्यामुळे कदाचित पवार साहेब आणि बारामतीच्या मोठ्या ताईलाही उजळणी होईल. या 20 वर्षामध्ये पायाचे कातडे सुद्धा काढून पक्षाला दिलेत. नाही म्हणावं त्यांनी. जी जी काही जबाबदारी दिली त्याचे परिणाम काय होतील याचा विचार न करता पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभवायचं काम चित्रा वाघने केलंय. चित्रा वाघ मध्ये काहीतरी क्वालिटी होती विद्या चव्हाण, म्हणून पक्षाने मला जबाबदारी दिली आणि जी जबाबदारी दिली त्याचं मी 110% एफर्ट्स देऊन काम केलेलं आहे. आम्ही कधीही लाभाच्या पदाची अपेक्षा केली नाही. पक्षाने, भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 20 वर्षात चित्रा वाघला एकही लाभाचं पद दिलं असेल तर त्यांनी सांगावं. शेवटचं 1.5 वर्ष महिला आयोगाचं सदस्य पद मात्र मला पक्षाने नक्की दिलं. कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम करणारी कार्यकर्ता मी होते. माझ्यासोबत तुम्ही काय काय केलंय अजून मूठ झाकलेली आहे, ती उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल. परत सांगते. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता की आमच्या नेत्यांना कसं बोलतात. देवेंद्रजी आमचे नेते आहेत, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, मोदीजी प्रधानमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना हा शहाणपणा कुठे जातो विद्या चव्हाण. त्यामुळे आम्हाला शिकवायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही जे पेराल, जे बोवाल तेच त्या ठिकाणी उगवून येणार आहे, हेही मला तुम्हाला सांगायचं आहे. राहिली गोष्ट, जो पेन ड्राईव्हचा आवाज ऐकवला, खरं तर महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचंय, पेन ड्राईव्हची वाट तर आम्ही अनिल देशमुखांची बघत होतो, ज्यांनी मोठ्या आवाजात भीमफाटी गर्जनेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवला. जसा आपल्या फुसक्या ताईंनी कालचा फुसका पेन ड्राईव्ह दाखवला की आता बघा आम्ही कारनामे काढतो. मी केलं होतं चॅलेंज, आजही करते. असेल ना पुरावे, द्या. हे बघा, 3 तासात अनिल देशमुख तुमच्या सगळ्या ऑडिओ क्लिप व्हायरल करू, हा शब्द आहे आमचा. इथूनच सुरुवात झाली. आणि म्हणून पेन ड्राईव्हची वाट बघत होतो. अनिल देशमुखांच्या समोर आली ही काय हरकत नाही, ऐकवला तर ऐका तुम्ही पण. मार्च महिन्याच्या 2020 मध्ये एक डॉक्टर माझ्याकडे आले होते, जे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. त्यांनी मला सांगितलं, चित्राताई एका महिलेला त्रास होतोय, तिला मदत करायची आहे. आणि मी त्यांच्या क्लिनिकला गेले होते. हो, मी गेले होते. तिथे यांची सून गौरी चव्हाण आली होती, तिचे बाबा सुद्धा आले होते. त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं त्यांच्या मुलीसोबत काय काय होतंय. तिच्यावरती गलिच्छ आरोप. या आता होत्या ना पेन ड्राईव्ह वाल्या ताई, त्यांना मुलगा हवा होता, मुलगा. हिला पहिली मुलगी आहे, दुसरी मुलगी प्रीमॅच्युअर होती, तिची डेथ झाली. आणि डॉक्टरने सांगितलं आता हिला मूल होऊ शकत नाही. हे मी नाही सांगितलंय, त्या गौरीनी सांगितलंय. आणि त्याच्यानंतर
तिचा छळ चालू झाला हे त्या माय म्हणजे तिच्या वडिलांनी आणि त्या पोरीनी मला रडत सांगितलं. कशा पद्धतीने शिवीगाळ होते, कशा पद्धतीने मारहाण होते. एवढंच नाही, या विद्वान बाईच्या धाकट्या मुलाने वहिनी म्हणजे आई म्हणतो अशा वहिनीवरती हात टाकला, तिचा विनयभंग केला. तिने हे घरी सांगितलं. ही सासूबाई हिने सांगितलं घरात या गोष्टी होतात याची चर्चा करायची नाही. घराबाहेर काढलं. 2 दिवसांनी वडिलांना घेऊन गेली. वडिलांना मारहाण केली, सुनेला मारहाण केली. पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी हाकलून दिलं. कारण गौरीची सासू कोणी साधी बाई नव्हती, ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमदार होती, महिलांची अध्यक्ष होती. त्याच्यानंतर ज्या वेळेला मेडिकल सर्टिफिकेट घेऊन गेले, FIR लिहित असताना ही विद्या चव्हाण, हिचा नवरा, हिचा मुलगा पोलीस स्टेशनला आले आणि धमकी दिली की जर हे थांबवलं नाहीस तर तुझ्या जीवाला, तुझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे. अरे ही बाई जिनी आपल्या नातवाला, एका मुलीला तिच्या आईपासून तोडलं, ही मला शहाणपणा शिकवणार? आणि ती कोणाकडे नाही गेली? ती पवार साहेबांकडे सुद्धा गेली. महाराष्ट्राचे जाणते राजे सगळ्या प्रश्नांमधले. ती उठून चित्रा वाघकडे नाही आली. ती पवार साहेबांकडे गेली. तिने सांगितलं नो रिस्पॉन्स. मग ती प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलाकडे गेली, नो रिस्पॉन्स. ते डॉक्टर तिच्या परिचयाचे होते. ते म्हणाले मी चित्राताईंना सांगतो तू त्यांच्याशी बोल. पोरगी डॉक्टर आहे हो, पोरगी सुशिक्षित आहे. तिला मी चमचा देऊन बाळकडू पाजायची गरज नाही. इतकी ट्रॉमा मध्ये पोरगी होती. लाज वाटायला पाहिजे या बाईला. आज मला हे बोलायला लागलंय. ज्या अवस्थेमध्ये तिची सून माझ्याकडे आली त्या पोरीचं ना बघवत नव्हतं तिच्याकडे. केलं तिला गाईड. मी तिला गाईड केलं. विद्या चव्हाण बोल आता काय करणार? कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे मला माहिती आहे. तुझ्या मधल्या कला मला माहिती आहे. काय करू ताई? मी कुठे जाऊ? मी कुणाला सांगू? माझी पोरगी माझ्यापासून नेली तोडून. रडून रडून बेहाल झालेली एक डॉक्टर मुलगी माझ्या समोर बसली होती. आणि हा जर अपराध असेल ना विद्या चव्हाण, तर असे 1000 अपराध चित्रा वाघ करेल. 1000 अपराध करेल. आपल्या सुनेचे कसे धिंडवडे काढले. त्या पोरीनी मला रडून सांगितलं. मी महाराष्ट्राच्या समोर सांगते हो, मी तिला मदत केली. मी तिला सांगितलं ताई मी काय करू? मी म्हंटल तुला बोलावं लागेल ताई, तुला जावं लागेल लोकांसमोर. तिचं म्हणणं होतं की तुम्ही माझ्यासोबत चला. मी म्हंटल तिला की मी जर आली तर तुझ्या घटनेला हे लोक वेगळं रूप देतील, तुला न्याय मिळणार नाही. आज मला आनंद आहे विद्या चव्हाण. आय एम व्हेरी हॅपी. का सांगू? कारण तू सगळ्या केस हरली आहे. आज ते लेकरू त्या आईच्या खुशीमध्ये आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा चित्रा वाघचा याचा मला अभिमान आहे. केलं तिला गाईड. मी सांगितलं तिला मी काय चुकलं, काय चुकलं. एखादी पीडिता जेव्हा तुमच्या समोर येते, अरे मी पण आई आहे ग, तू नशील. बाईची व्यथा समजते. एक पोरगी येऊन जेव्हा तिच्या लेकराची तू ताटातूट केलीस ना, त्याची हाय तुला लागली आहे. सगळ्या केसेस ही बाई हरली आहे. मला सांगायचंय
आणि आज ते लेकरू आईच्या कुशीमध्ये. मला त्याचा अभिमान आहे, मला त्याचा आनंद आहे. केली मदत मी. काय चुकलं? काय चुकलं? अशा तर किती मदत आम्ही करतो. एखाद्या बाईवरती जर अन्याय अत्याचार होत असेल, जेवढं माझ्याने होईल तेवढं सहकार्य मी नेहमी करते आणि करत राहणार. आणि म्हणून त्या पेनड्राईव्हची पुंगळी कर आणि कुठे ठेवायचं ते ठेवून दे. पुन्हा माझ्या नादी लागायचं नाही. केली मी मदत तुझ्या सुनेला. ती मदत केली म्हणून ते लेकरू आईच्या कुशीत आहे. आणि अशा 1000 अपराध जर मी हा केला असेल ना विद्या चव्हाण, तयार आहे मी, तयार आहे. पुन्हा असे फुसके बाम सोडू नको. आपल्या वयाला पण शोभलं पाहिजे. जे केलं ते केलं आणि जे केलं त्याचा अभिमान आहे मला, अभिमान आहे. कोणाच्या लेकराची आईकडनं जर ताटातूट होत असेल आणि त्याला जर माझी मदत मिळत असेल ना, मी सदैव तयार आहे. विषयच होता राजकीय, करायचा होता राजकीय. कुठून तरी कसं तरी चित्रा वाघला तिचा आवाज कसा दाबता येईल मला सगळ्यांना सांगायचं आहे. पवार साहेब, मोठ्या सुप्रियाताई, ह्या तुमच्या गँगला आवरा. याने जर तुम्हाला वाटत असेल माझ्यावर दबाव येईल, चित्रा वाघ बोलायची कमी होईल, मला फरक पडत नाही. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. हे कृपया नोट करून घ्या. आणि असे कच्चे खेळाडू पाठवू नका ज्याच्याने तुमच्यासारखे तोंडावर पडतात. हे मला तुम्हाला सांगायचंय. कुठून तरी कसं तरी गोत्यामध्ये आणायचं जे काम केलंय ना, हे थांबवा. 20 वर्ष तुमच्या पक्षामध्ये होते. तुमच्यासाठी बापासारखंच प्रेम केलं. तुम्ही काय केलं? तुम्ही माझ्या परिवाराला गोत्यात आणायचा प्रयत्न केला, खोटे आरोप लावले, मी सगळं सहन केलं. आता पुन्हा हिला उभं केलं. अशा किती बायका गोळा करणार आणि किती काढणार खणून? काय काय निघणार? माझी बदनामी करून झाली, माझी नावं 100 लोकांबरोबर लावून झाली. वाटेल ते मला बोललं गेलं. 4-4, 5-5 बायका सुप्रियाताई तुम्ही प्रेस घ्यायला बसवल्या होत्या, विसरलात का काय? त्यांनी माझ्याबद्दल वाटेल ते बोलून घेतलं. आता परत हिला पाठवलं. बाई तर आहात तुम्ही, तुम्हाला नातू नसतील झाले, पण भावना तर तुमच्याही मनात असेल. तुम्ही विचार करा, जर तुमच्याकडे ही गौरी चव्हाण आली असती, तुम्ही काय केलं असतं? मदत केली असती ना बाई म्हणून. आणि जर संवेदना जागा असत्या तर नक्कीच मदत केली असती. आणि ती केली मी, आणि 1000दा करीन. याचा मला अभिमान आहे. परत सांगते, हमें तो इंतजार विद्या चव्हाण के पेन ड्राइव का है ही नहीं. अहो, आडत नाही तर पोऱ्यात येणार कुठून? हमें तो इंतजार है. जो दिखाया था पेन ड्राइव अनिल देशमुख ने, हम तो इंतजार कर रहे हैं. कहीं विद्या चव्हाण वो तो नहीं लेके आई. वो न आते हुए एक फुसका बॉम्ब लेके आई, जिसका जवाब मैंने आपको दिया है. पण आम्हाला अजूनही इंतजार आहे. अनिल देशमुखांनी त्यांचा पेन ड्राइव्ह जनतेच्या समोर आणावा. परत सांगते, 3 तासाच्या आत अनिल देशमुख, ओ विद्याताई तुम्हालाही सांगते, पवार साहेबांबरोबर त्या सुप्रियाताईंबद्दल, त्या जयंत पाटलांबद्दल आणि न जाणे कोणाकोणाबद्दल, कदाचित तुम्ही पण असाल त्यांच्या यादीत, जे बोलले ना, 3 तासात लोकांसमोर पब्लिश करू. हा, परत नादी लागायचं नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. आणखीन एकच शेवटचं जाता जाता, मी जे काही तुम्हाला सांगितलं
याच्यात तुम्हाला कुठलीही गोष्टीचा खोटेपणा आढळला, या विद्या चव्हाणच्या सुनेने सांगितलंय मला, कोर्टाची ऑर्डर आहे की हे घरातल्या या प्रकरणाबद्दल कुठे जाऊ शकत नाही, बोलू शकत नाही, पण बाईंनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलंय, ते त्यांचं बघून घेतील. पण तरी तुम्हाला जर सत्यता जाणून घ्यायची असेल तर मी तिच्या सुनेचा नंबर तुम्हाला देते, तुम्ही बोलून विचारून व्हेरीफाय करू शकता. एवढं मला इथं शेवटचं सांगायचंय. धन्यवाद. होने वाले विधानसभा चुनाव से ठीक पहले पक्ष और विपक्ष और दोनों का एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप जारी है. इसका किसे कितना फायदा होता है यह जनता पर छोड़ते हैं. वीडियो जर्नलिस्ट शिवाजी के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट, आवाज़ इंडिया, मुंबई.